वेलकम टू सेकंड एपिसोड ऑफ आमचं लव्ह विथ अरेंज मॅरेज कसं झालं. तर कालच्या व्हिडिओमध्ये बोलल्याप्रमाणे आम्ही दोघे एकमेकांना ना ओळखतसुद्धा नव्हतं आणि बघितलंसुद्धा नव्हतं. तर झाला असं, आजोबा एक्सपायर झाले तेव्हा आत्या आणि घरातले सगळे जण आले होते, जसं की सासरे, त्यानंतर माझे दीर आणि हे सुद्धा आले होते. मग तेव्हा मी यांना पाहिलं होतं. घरामध्ये 2-3 दिवस जे कार्यक्रमाचे होते ते सगळे करण्यासाठी आत्या थांबल्या होत्या. आत्या आणि हे थांबले होते. तर आणि सासरे आणि दीर परत गेले होते, कारण त्यांचं कॉलेज चालू होतं म्हणून ते काय थांबले नव्हते. आणि घरी पण शेळ्या वगैरे आहेत म्हणजे माझ्या सासरी, तर मग त्यांना सुद्धा बघायला कोणी नव्हतं म्हणून ते परत गेले होते. आजोबांचे सगळे विधी वगैरे झाल्यानंतर मग पप्पांचे आणि आत्यांचं बोलणं चालू होतं. तेव्हा पप्पांनी पहिला प्रश्न जो विचारला होता की ना, आकाश काय काम करतो, म्हणजेच यांचं नाव आकाश आहे. तर आत्या बोलल्या काहीच नाही करत, म्हणजे तिकडे एवढं काही जॉब वगैरे नाही आहे आणि सिटी एरिया नाही आहे, त्याच्यामुळं जॉबचा काही प्रश्नच येत नाही, तो काहीच करत नाही. तेव्हा पप्पा शॉक झालते की 13वी शिकलेला मुलगा काहीच करत नाही, म्हणजे विचार करण्याची गोष्ट आहे ना. आत्या असं म्हटलं की ना, तिकडे कोणतेच मुलं काम वगैरे काहीच करत नाही, जे काय आहे ते छोटं मोठं काम हा करतो, जसं की लाईट फिटिंग वगैरे गावातल्या गावात असेल तर, पण पर्सनली जॉब असं काहीच करत नाही, कारण तिकडे नाहीच तर काय करणार. म्हणून मग पप्पा आणि आत्यांचं परत काहीतरी बोलणं झालं. त्यानंतर आजोबांचा महिना होता, त्यानंतर परत मग हे आणि आत्या परत आले होते. त्यानंतर मग पप्पांमध्ये आणि आत्यामध्ये काय बोलणं झालं हे मी तुम्हाला उद्याच्या ब्लॉगमध्ये सांगते. तोपर्यंत फॉलो करून ठेवा.